होते की मनमोहन सिंग रेनकोट घालून आंघोळ करतात, ते कधी पाहायला गेले होते? असं चोरून बघायची सवय जुनी आहे त्यांची, नवी काही नाहीये. मग त्याच्यानंतर आता पवार साहेबांना बोलले भटकती आत्मा. अहो मोदी साहेब, तुम्ही कुठून आलात, तिथल्या मातीचे संस्कार आम्हाला माहित नाही, पण आमच्या या शिवछत्रपतींची आणि जिजाऊची ही महाराष्ट्राची पवित्र माती आहे. या मातीमध्ये असे संस्कार आम्ही कधी आमच्या मुलांना करत नाही, आम्ही नाही करत. आणि या धुळ्यामध्ये तुमच्याकडे पाणी वगैरे येतं का रे नीट? बरं, 1 दिवसाआड येत असेल ना? 2 दिवसाआड, 3, 4, 5, 6, 7, 8. मग 8 दिवसानंतर तुम्हाला हे पाणी देतात. मग आता 5 वर्षानंतर आल्यानंतर यांना तुम्ही पाणी पाजणार आहात की नाही? यांना पराभव काय असतो त्याचं पाणी चाखवा जरा. केंद्रामध्ये बसले होते, मंत्री म्हणून बसले होते, आज धुळ्याची पूर्ण धुळदाण झालेली आहे. मी जळगावमधनं येताना हेलिकॉप्टरने आलो, म्हणजे मोदीजींच्या भाषेत मग हेलिकॉप्टर से बाय रोड आ गया, असं ते बोललेत. तो हेलिकॉप्टर से ऊपर से बाय रोड जब आ रहा था तो मैंने देखा. संपूर्ण धुळं हे रखरख रखरख रखरखीत झालेलं आहे. आणि कदाचित येत्या काही वर्षामध्ये धुळ्याचा फार मोठा भाग त्या भागाचा वाळवंट होते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. वाळवंट. धुळेकरांचे कोणते प्रश्न सोडवलेत? इथे शेतकरी आलेत की नाही? कांद्याचे किती आहेत शेतकरी, कांदावाले? तुम्ही आनंदी आहात? निर्यात बंदी वगैरे कशी छान चालू आहे. अजूनही हे निर्लज्ज निवडणुका आल्या आहेत, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कांद्याची निर्यात बंदी नाही उठवत. गुजरातच्या शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंदी त्यांनी उठवून टाकली. का गुजरात आणि महाराष्ट्र याच्यामध्ये तुम्ही भेदभाव काय करता? महाराष्ट्राने मोदीजी तुम्हाला गेल्या 2 वेळेला 40 पेक्षा अधिक खासदार निवडून दिले होते म्हणून तुम्ही दिल्ली पाहिली होती. या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही. माझी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. दरवेळेला मला विचारतात, नाना तुम्हाला विचारत असतील काय काय होणार, काय होणार, कसलं काय होणार? नाही, तुमची महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? म्हटलं आम्ही 48 लढवतो आणि 48च्या 48 आम्ही जिंकणार. का नाही जिंकायची? मोदीजी आज तिकडे जे बोलले की 4 जूनला आमची एक्सपायरी डेट आहे. अहो, तुमचा बुरशी आलेला माल आजपर्यंत लोकांनी पाहिला आहे, तो 4 जूनला आम्ही फेकून देणार आहोत कैराच्या टोपलीमध्ये. हे तुमचं सगळं बुरसटलेलं गोमूत्रधारी हे ह्याची घाण लोक नको आहेत आम्हाला.